उत्साहानं स्पर्धेला घेऊन येणार आहोत. 365 दिवसांनी बरोबर आरके चषक 2027चा आपल्याला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. चला जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी रोहित भालेराव गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं स्ट्रायकर एंडकडे फलंदाज दीपक, तर नॉन स्ट्रायकर एंडकडे प्रशांत. पहिला बॉल रोहितचा, पहिलाच बॉल खोलात टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चूक करतोय. चाललाय चेंडू डीप मध्ये वेगानं. जिथं चूक झाली तिथं दुसरी धाव मिळणार हे फिक्स होतं. ओम पवार होते त्या ठिकाणी. चेंडू गॅदर करताना थोडी झालेली अडचण. 2 धावांनी धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. दीपकचं खातं उघडलंय टेम्पो 11चं. यावेळीचा बॉल खोलात जरूर टाकला, परंतु खोदला अक्षय निवातेच्या मस्तकावरती दस्तक देऊन 1 बाउन्स सीमारेषा पार. आरके चषक चौकार. चौकार आलाय धावफलकाला, आकार आलाय धावफलक वेगानं 6 वरती जाऊन पोहोचलाय रोहित भालेराव. पुढचा बॉल यावेळेस आणखी खोलात, इतका खोलात टाकला की फलंदाजाला प्रत्युत्तर नव्हतं. एक छोटा मुलगा, अतिशय छोटा मुलगा पहा, 2 ते 3 वर्षाचा या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आलाय. ऑन स्क्रीन तुम्ही त्याला पाहू शकताय. आपल्या वडिलांसमवेत क्रिकेटची स्पर्धा पाहण्याकरिता तो आलाय. पहा काय क्रिकेटची क्रेज आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं 1 बाउन्स सीमा पार. दीपकनं ठोकलाय आणखी एक चौकार. सांगतोय यावेळेस भल्या भल्यांना खानदेशात जाऊन विचारा माझं नाव. आणि तेच खेळाचं सादरीकरण आज सुरत शहरामध्ये होत असताना यावेळेचा फटका, वा हेलिकॉप्टर लँड होईल 1 बाउन्स वरती सीमारेषा पार. आणखी एक चौकार. रोहित भालेराव सांगतोय सर्वांनाच, माझ्या गोलंदाजीमध्ये काही चूक नाहीये, परंतु दीपकची धावांची भूक थांबता थांबेना. आणखी एक पडल स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉपेज झाला. शॉर्ट फाईन लेगला उंच हवेमध्ये प्रथमेश प्रकाश बेसळ झेलच्या खाली. टिपलाय झेल संपलाय. दीपकचा खेळ, विकेटचं पतन. मास्टर दीपक माघारी परतलाय, परंतु मी म्हणेन दीपक आपलं काम करून माघारी परतलाय. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी उपयुक्त केल्यात आपल्या संघाकरिता. नवीन बॅटर इन झाले संजय वाघ मैदानाच्या आतमध्ये. पहा ऑन स्क्रीन पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय बहुसंख्येनं. यात कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आरके चषकाचा आनंद घेण्याकरिता प्रेक्षक हो, आपल्या समोर ज्या ज्या वेळेस कॅमेरा येईल निश्चितच आपले हात वर करा आणि सांगा घर बसा प्रेक्षकांना, या मैदानामध्ये क्रिकेटची खरी पर्वणी आज सुरत शहरामध्ये सुलतानिया जिमखाना रांदेर या मैदानावरती आहे. सुहास पवार डावकुरे आताचा फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये डावकुरे आताच्या प्रशांतला यावेळेस मारा करण्याकरिता तो सज्ज झालाय. पहिला बॉल सुहासचा मारा खोदून काढला समोरच्या दिशेनं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला सूरज पाशीलकर बॉल उचलून फेक करेल तद्वर एक धाव. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतोय टेम्पो 11चा संघ. चांगला टेम्पो सेटअप केलाय या पहिल्या पर्वामध्ये. त्यांनी इथून जर पाहिला तर पूर्वार्धामध्ये धावा त्यांना बनवाव्या लागतील, कारण समोरच्या बाजूला रन मशीन सुहास पवार आहे, त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्या विपक्षामध्ये आपल्या धावा बनवाव्या लागतील. संजय वाघ सुरत शहरातील एक ख्यातनाम फलंदाज बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. अकुटप्प्याचा बॉल अगोदरच मनसुबा केला होता की मला स्विच शीट खेळायचं आहे. सुहास कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. बऱ्याच वर्ष व्यावसायिक क्रिकेटच्या पटलावरती त्यांना देखील आपला एक दमदार ठसा उमटवलाय.
या अगोदरच्या मॅचला त्यानं विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. तो सुहास पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय धावफलकावरती. 15 धावा असताना यावेळीचा बॉल नजर नव्हती. अगोदर मनसुबा केला होता की हा बॉल मला लॉंग लेगला खेळायचा आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची साखळी निर्माण केली. अपेक्षा होती संजय वाघला की त्याने प्रशांतला स्ट्राईकवर आणावं, कारण डावखुरे हाताचा तो आहे आणि 2 डावखुरे हाताच्या खेळाडूंमधलं द्वंद्व रंगावं. परंतु तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या मनात काय हे तेवढंच महत्वाचं नाही आहे. मैदानामधले खेळाडू काय मानसिकता ठेवून मैदानात खेळतात ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सुहास पवार सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुहासला अपेक्षित आहे. एक्स्ट्रा कव्हरचा डीपवरचा खेळाडू स्वीपर कव्हरकडे नेला. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलमध्ये खेळाडू आणला. आकाश कदमला तुम्ही पाहताय. मिड ऑफ वरती अक्षय निवाते आहे. यष्ट्यांच्या मागे स्लीपमध्ये दर्शन कदम, तर शॉर्ट फाईन लेगला गणेश रणपिसे. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट जॅब. क्षेत्ररक्षक नव्हता, ओळखलं होतं, हेरलं होतं, तिकडेच खेळाय फटका. पाठवल्या बॉलला बाउन्स वरती सीमा पार. चौकार आलाय धावपलकाला आकार आलाय. धावपलक 19 वरती जाऊन पोहोचलंय. सुहासच्या विपक्षामध्ये पहिला चौकार येतोय 2 डॉट बॉल आल्यानंतर. अकुटप्प्याचा बॉल. आता यावेळेस सेन्सिबली क्रिकेट दाखवलं. थोडासा उशीर झाला परंतु का होईना धाव आली. सुहासच्या विपक्षामध्ये 1 धाव येते. 20 धावा धावपलकावरती. 10ची सरासरी आता जवळजवळ झाली आहे. शेवटचा अखेरचा 1 बॉल या षटकातला शिल्लक आहे. आता प्रशांत स्ट्राईक वरती आलाय, जो खूप दूरहून ही स्पर्धा खेळण्याकरिता भुसावळहून दाखल झालाय. शेवटचा बॉल. डावकुरे आता फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठे बदल होतील. वेळ जर पाहिलात तर 6 मिनिटांचा अवधी झाला या 2 षटकांकरिता. आता सगळेच खेळाडू जवळजवळ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइड वरती आहेत. सुहास पवार प्रशांत करिता पुढचा बॉल. हा बॉल ऑन साइडला मारायचा अगोदरच मनसुबा बनवला. ही धाव झाली असती का हा प्रश्न जरूर निर्माण झाला, परंतु डॉट बॉल आला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 10च्या सरासरीने धावा झाल्या 20. चला आयोजक आणि आमचं आर के मित्रमंडळ, मी विनंती करतो ड्रॉची आपण तयारी करूया. येस, डेफिनेटली ड्रॉची तयारी होती आहे. 4 संघ गाव टू गाव फॉर्मॅट मधून, 1 गाव 9 खेळाडू आणि 2 मराठी आयकॉन असा फॉर्मॅट, जिथे एकाच गावातून 2 संघ क्वालिफाय झाले. पहिल्या अ गटातून यंगस्टार कडापे 13 तारखेला, 14 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये श्री बापूजीबा सुपरस्टार संघ कडापे, कडापेचे 2 संघ. 14 तारखेला कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक सोनारवाडी आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये कुंभारते, असे 4 गाव टू गाव फॉर्मॅटचे संघ आले आहेत. आता ओपन गटातून कोण येणार? निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर गोलंदाजी मार्क वरती. थँक्यू व्हेरी मच. आताच आमच्या हातामध्ये बक्षीस सुपूर्द झालंय. आमचे मामा सोनारवाडी गावचे सदग्रस्त आदरणीय जयरामजी यादव यांच्याकडून आमच्या या समालोचनाकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद मामा, तुमचे लाखमोलाचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यात. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला अपिश खेळलाय. जाणून बुजून फटका खेळला. क्षेत्ररक्षक नव्हता, पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. संजय वाघने खेचलाय षटकार. ही स्पर्धा प्रत्यक्षात मैदानामध्ये साकारली जाते, परंतु ही स्पर्धा साकारण्याकरिता ज्यांचं लाख मोलाचं योगदान आहे त्या आर के मित्रमंडळाला तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय मित्रांनो. हेच ते रणधुरंधर आहेत ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण याची देही याची डोळा या मैदानावरती पाहतोय. पुढचा बॉल सूरज पाशीलकरचा. खोलातला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, परंतु आता प्रोटेक्शन. ओम नितीन पवार टिपतोय झेल. संपलाय संजय वाघचा खेळ. विकेटचं पतन. निश्चितच ओमने जो सेलिब्रेशन करण्याचा प्रकार केला त्याच्यावरती देखील एक किस्सा नक्कीच आठवतोय. आज प्रीमियर लीग मी करत होतो आणि एका चांगल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडला आणि पकडल्यानंतर उत्साहाच्या भरात तो बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला. षटकार गणला गेला. बरेचसे किस्से क्रिकेटने देखील दिले आहेत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती 27 आहेत. नवीन फलंदाज रोहित परब.
आणखीन एक नाशिकचा गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला रोहित, थोडंसं घाई करूयात मित्रांनो, कारण लक्षात घ्या इथून क्वालिफाय होणाऱ्या संघालाच पुढचे सामने खेळायचे आहेत. अजूनही आपल्याकडे 3 ते 4 सामने आहेत. घड्याळामध्ये 9:20 झाली आहेत. या गोष्टींचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. सूरज पाशीलकर कमबॅक करत असताना निजामपूर एक्सप्रेस दाखवून देते आपला वेग. पुन्हा एकदा सूरज. यावेळीचा बॉल अधिक वेगानं थोडासा बाहेर हाताळला, फॉलो करायला भाग पाडलं बॅटरला. रिव्ह्यू कॉल केलाय. तिसऱ्या पंचानं यावं लागेल इन ऍक्शन मध्ये. सागर मोहिते सर या, कारण वाईड आणि बीमर करिता आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील एक रिव्ह्यू दिलाय. चला या बॉलला निहाळलं जाईल तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. तदभर मित्रांनो आपण पाहिलात आरके चषक 2026चा हा रणसंग्राम आदरणीय नामदार भरत शेटजी गोगावले, मंत्री रोजगार आणि फलोत्पादन खार भूमी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचतायत. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया, ऋण व्यक्त करूयात. आत्ताच आपण पाहिलेत युथ फॉर गुजरातचे प्रमुख जिग्नेशभाई पाटील ज्यांनी प्रमुख प्रायोजकत्व या स्पर्धेला दिले, त्यांचं देखील आपण करणार आहोत धन्यवाद. अनेक मान्यवरांनी सातत्याने या स्पर्धेला येस फेअर डिलिव्हरीज. डॉट बॉल आला, जमेची बाब आहे सह्याद्री वॉरियर्स करिता. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा झालेत 27. सरासरी चांगली आहे, परंतु धावा आणखी बनवाव्या लागतील. पुढे एकदा सूरज पाशीलकर रोहित परब करिता. यावेळीचा बॉल आणखीन खोलामध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वेगानं बॉल येतोय. रोहित भालेराव चेंडूला सामोरे जातील. चांगली फेक, त्यामुळे धाव मिळेल केवळ एक. एका धावेने धावफलकावरती 28 हा आकडा पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकाकडे वळत असताना अजून जर इथून पाहिलात तर आणखी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 झाल्या धावफलकावरती. इथून प्रशांत या 2 बॉलचा कशा पद्धतीने सामना करतोय तिथून बरीच समीकरणं जुळली जातील. शतरक्षणामध्ये बदल पाहतोय डावकुरे हाताचा फलंदाज आला की मात्र यष्टीरक्षक आणि कर्णधार यांच्याकरिता डोक्याला ताप म्हणायला हरकत नाहीये. सूरज पाशीलकर यावेळीचा बॉल खोलात टाकला. एक्स्ट्रा कव्हरला होता प्रथमेश, त्याला बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावरून झालाय फरार. आरके चषक चौकार. एका फायटिंग टोटल कडे जातोय तो अर्थातच टेम्पो 11चा संघ. त्यांचा टेम्पो हळूहळू उच्चांकाकडे चाललाय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलात, परंतु खोदून काढलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चाललाय अलॉंग विथ द कार्पेट. एक धावफलकावरती वधारती आहे. 3 षटकांचा खेळ. 3 षटकानंतर धावफलकावरती 11च्या सरासरीने 33 धावा झाल्या. आता मित्रांनो जाऊया या षटकाच्या अगोदर डीजे मास्टरकडे. ऐकू एक मधुर संगीत. मित्रांनो हाच तो डीजे मास्टर आहे जो आपल्या स्क्रीनवरती आहे. गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये देखील मराठी गीतांनी आपलं मनोरंजन करतोय, तर त्याच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांची मन संगीतानं रिझवतोय, संगीतामध्ये त्यांना चिंब भिजवतोय. तर डीजे मास्टरचं कौतुक करूयात. चला शेवटचं षटक थोडंसं घाईनं वेगानं आणि तत्परतेनं करूयात. गोलंदाजी मार्कवरती आणला जातोय तो अर्थातच प्रथमेश प्रकाश भेसळला. ज्या प्रथमेशनं आपल्या बाल जीवनाचे बाळकडू या सुरत शहरामध्ये घेतले, परंतु काही कारणास्तव त्याला जावं लागलं मूळ गावाकडे. तिथे तो आता चांगल्या पद्धतीनं स्थित झालाय, परंतु पुन्हा एकदा 10 ते 12 वर्षानंतर सुरत शहरामध्ये तो दाखल झालाय आपल्या क्रिकेटची कौशल्य दाखवण्याकरिता. प्रथमेश प्रकाश भेसळ गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा हाणामारीचा षटक. डावकुऱ्या हाताचा फलंदाजा समोर प्रथमेशला आणण्याचं एक मोठं काम केलं या ठिकाणी कर्णधारानं. पहिला बॉल गती कमी करून टाकला. वा क्या बात आहे. पहिल्याच बॉलवरती बीट केलंय बॅटरला. धावफलकावरती 33 धावा आहेत प्रशांत करिता. पहिला डॉट बॉल आला. प्रशांतला वाटलं नव्हतं की उलटा बॉल येईल.
बक्षीस जमा झाले या ठिकाणी प्रथमेश प्रकाश भेसळकरिता जर विकेट हॅट्रिक आली तर 500 रुपयाचं आमचे मित्र रोशन महाडिक यांच्याकडून. पुढचा बॉल प्रथमेशचा हा बॉल बॅटची कड सुहास पवारनं क्लास कॅच टिपलाय. प्रशांतचा खेळ संपलाय. विकेटचं पतन. क्रिकेटच्या पटलावरती आपली जी उपलब्धता सिद्ध केली आहे ती अतिशय उल्लेखनीय राहिली आहे कामगिरी. मूळच्या कांदळगाव संघाचा तो प्राथमिक गोलंदाज आहे, परंतु तदनंतर आता निजामपूर गावामध्ये राहत असताना निजामपूरच्या क्रिकेट बरोबर माणगाव तालुका रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खूप चांगलं तो खेळू लागलाय. फलंदाज प्रशांत बाद झाल्यानंतर विक्रांग आलेत मैदानामध्ये. डावकरी आताचा फलंदाज. एक मोबाईल हरवलेला आम्हाला सापडलाय. ज्याच्या कोणाचा असेल त्यांनी येऊन ओळख पटवून घेऊन जायचंय. प्रथमेश लोअर फुल टॉस. यावेळेस बॅटची आतली कड मागे चाललाय. बॉल शॉट फाईन लेगला. केवळ एकच धाव मिळते. विक्रांगला धावफलक 1 ने पुढे सरकतय. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 34 या आकड्यावरती. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोबाईल सापडलाय या, परंतु आपली ओळख पटवत असताना त्या मोबाईलचा पासवर्ड तुम्हाला ऑन करता आला पाहिजे, तरच सिद्ध होईल तो मोबाईल तुमचा आहे. चौतीस धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल. प्रथमेश बेसळ काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु रोहित परब समोरच्या बाजूनं. रोहित परबनं यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये. वेगानं खेळाडू तेवढीच वेगानं फेकी. वाह क्या बात आहे. सुहास पवार बचावला थोडासा, कारण विक्रांत ऐन वेळेला बॅट मागे घेतली, त्यामुळे तो थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये गेला आणि जाऊन बॉल त्याच्या शरीरावरती आदळला. परंतु खेळाडू वृत्ती पहा, विक्रांतने देखील लगेच दिलगिरी व्यक्त केली. त्याला माहिती आहे की त्याची ही चूक सुहासला भारी पडली असती. धावफलकावरती 35 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2च धावा आल्या तिथे या 4 बॉलमध्ये. प्रथमेश भेसळने कमालीची गोलंदाजी केली आहे. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झालंय. स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. आदरणीय शफीभाई शेख यांचं शुभागमन झालंय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. वेलकम शफीभाई. यावेळीचा बॉल अधिक बाहेर चाललाय, वाईट घोषित केलाय. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती आहे. एकेरी धावेने धावफलक वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. आप आए बाहर आई. इस प्रकार का आपका आना बहुत खुशी दे जाता है इस मैदान में. यावेळीचा बॉल, वाह क्या बात है. काय गतीने टाकला होता. अक्षरशः 4 मुंड्या चित केलं विक्रांगला. डॉट बॉल येतोय. सोबतच विकेट सॅक्रिफाईस करत असताना रनआउटची विकेट. काय स्पेल राहिलाय प्रथमेशचा. आतापर्यंत 1 वाईट बॉल वगळता 5 बॉल मध्ये त्याने केवळ 3 धावा खर्ची घातल्यात. हाणामारीच्या षटकामध्ये अशी कंजूस गोलंदाजी प्रथमेशची त्याच्या क्रिकेटिंग करिअरला उभारणी देईल. मैदानाच्या आपण व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय शफीभाई आले आहेत. मित्रांनो, हेच ते आदरणीय व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या संपूर्ण मैदानाचा 3 दिवसाचा खर्च उचललाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शफीभाईंकरिता. ज्या मोठ्या मनानं आपण हे काम आमच्या या स्पर्धेकरता केलंय त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. रोहितनं यावेळेस आकाशाला गवसणी घालणारा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाचतोय झेलच्या खाली. वाह, काय वेल जज कच कंप्लीट केलाय. काम अँड कंपोज झेल. विकेट.
मास्टर चला टेम्पो 11 आपण या लगेचच मैदानामध्ये धावफलकावरती 4 षटकांचा विचार केला तर धावा झाल्या त्या 36 जिंकण्याकरिता 9.25च्या सरासरीनं 4 षटकांमध्ये निर्धारित बनवायच्या त्या धावा 37 या 37 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. क्षेत्ररक्षण करेल टेम्पो 11, फलंदाजी करेल सह्याद्री वॉरियर्स हा संघ आणि त्याच वेळेला आयोजकांची आणि प्रेक्षकांची पसंती आजच्या दिवसातील दिग्गज समालोचक कुणाल दाते सरांना करूया मायक्रोफोनवरती आमंत्रित. खूप बहुसंख्येने आमच्यापर्यंत निरोप पोहोचले की सरांना समालोचनाकरिता आम्हाला ऐकायचं आहे तर प्रेक्षकांची आणि आयोजकांची ही पसंती आपण करूया मान्य आणि माईक हँडओव्हर करूयात. व्हॉइस ऑफ IPL आदरणीय कुणालजी दाते सर. ड्रॉ करणार आहोत. कडापे सुपरस्टार, कडापे यंगस्टार, सिद्धिविनायक सोनारवाडी आणि कुंभारदे चारही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय. ड्रॉ केला जाणार आहे पुढच्या सामन्यांचा. सदोतीस या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 37चं लक्ष्य आहे. सुहास पवार आणि सलामीची जोडी गणेश रणपिसे सध्या फलंदाजीसाठी. चारही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे आहे. तुम्ही पाहताय RK चषक 2026 एक अनोखी स्पर्धा. स्पर्धा मानाची आणि मराठी समाजाच्या सन्मानाची आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे ही स्पर्धा. आणि आता सामन्याला सुरुवात होईल जिथे सह्याद्री वॉरियर्स या टीमच्या समोर लक्ष्य आहे 37 धावांचं. 37 टू विन या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुहास पवार आणि त्याच्याबरोबरने गणेश रणपिसे मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहेत. प्रचंड लोड गर्दी आज प्रेक्षकांची इथे पाहायला मिळते. या क्रीडांगणावर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रांदेरच्या सुलतानिया स्पोर्ट्स अकॅडमीवर आपण आहोत आणि आता या जिमखान्यावर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आता सुरू करायची आहे. पंच टाइमर सेट आहे. मॅच ऑन. पहिलं षटक टाकण्यासाठी विक्रांत मलिंगा गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय. पहिल्या बॉलवर एक चिकी सिंगल धाव इथे चोरली आणि ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव मिळताना दिसेल. हीच तर सगळ्यात मोठी चूक केली आहे कारण लेफ्ट हँडेड बॅटर समोर आल्यानंतर मलिंगाचा तो प्रभाव कमी होऊ शकतो कारण एक ऍडव्हान्टेज असतो लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड सीमरचा आणि त्याचमुळे इथे 2 धावा घेतल्या तो थोडासा नाराज वाटला. यंगस्टार कडापे, बापूजी बुवा सुपरस्टार कडापे आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक सोनारवाडी आणि कुंभारते सगळ्या कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय.
ड्रॉ केला जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. षटक क्रमांक प्रगती पथावर असताना हे दुसरं, माफ करा पहिलं. टार्गेट 37 धावांचं आहे, 37चं लक्ष, आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये तयार आहेत. सुहास पवार आणि त्याच्याबरोबर गणेश रणपिसे. गणेश सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. खोलून ठेवलंय पूर्णपणे, जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि सळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हीच तर खासियत आहे मलिंगाची. राईट हँडेड बॅटर त्याच्या समोर आला की मात्र मग त्याचा वेगही वाढतो, त्याचा टप्पाही अचूक असतो आणि भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचमुळे हा वर्चस्व गाजवत आला अनेक स्पर्धांमध्ये आणि त्यातल्या त्यात या सगळ्या सामन्यांमध्ये या आर के ट्रॉफीच्या दरम्यान. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केलाय, बॉल उंच चाललाय ढगात बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल सीमा पार. पंचांचा इशारा, गगनचुंबी षटकार. लवकरात लवकर या ठिकाणी यायचे कॅप्टन सोनरवाडी. आणि हा जो सामना सुरू आहे त्याचे एक एक प्रतिनिधी यांनी पोडियमवर यायचे. टॉस केला जाईल, लवकरात लवकर एक एक प्रतिनिधी दोन्ही टीमचे या ठिकाणी यायचे आणि सोनरवाडी संघाचा कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. आपल्याला या ठिकाणी सेमीफायनल लावली जाणार आहे, चिठ्ठ्याद्वारे याची नोंद घ्यायची आहे. चला या लवकर. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. लोकल बॉय त्याच्या समोर मलिंगा आणि त्याचा करपूस समाचार इथे घेण्यात आलाय. 200 रुपयाचं पारितोषिक प्रवीण भोसले यांच्याकडून या षटकारासाठी गणेशला देण्यात येत आहे. चांगलं टायमिंग, 6 धावा इथे मिळत आहेत. परत एक वेळा ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, मारलाय 4, गोलंदाजाला केलाय गार आणि आता सध्या धावांचा केलाय कमी भार. चिठ्ठ्या उडवल्या जातील. सह्याद्री नर्मा फायटर्स एक प्रतिनिधी यायचं आहे. 11 ओके, सह्याद्री फायटर्स आणि टेम्पो 11 एक एक प्रतिनिधी यायचं या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या 14. ठोस सुरुवात इथे मिळवली आहे सह्याद्री वॉरियर्स या संघाने. या मॅच मध्ये लक्ष आहे 37 धावांचं आणि सुरुवात धडाक्यात. सध्या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून त्यांची अशी सुरुवात होती पहिल्या डावामध्ये, पहिल्या ओव्हरच्या दरम्यान, आणि अशी सुरुवात सह्याद्री वॉरियर्सने देखील या मॅच मध्ये केली आहे. म्हणजेच काय टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दोन्ही संघ एकमेकांना देत आहेत या मॅचच्या दरम्यान. रोहित आलाय सेकंड ओव्हर मध्ये. रोहित परब मगाशी खूप चांगली गोलंदाजी केली होती रोहित परबने. आता या मॅच मध्ये 37 धावा डिफेंड करायचे असतील तर त्याला हे षटक चांगलं टाकावं लागणार आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कधीही सामन्यामध्ये कलाटणी येते, परंतु गणेश सध्या मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. आक्रमण सुरू केले गणेशने. मागच्या ओव्हर मध्ये एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 11 धावा त्याने केल्यात. परत एक वेळा दिशा दिली. थर्ड मॅनला एक सिंगल तिथे मिळताना दिसते. समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, टाळ्या वाजतायत. त्याचं कारण आहे गणेश चांगला खेळतोय. सुहासच्या साक्षीने, सुहासच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 15. भागीदारी वाढते, हळूहळू वाढते. महत्वाचं आहे 37 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर अशाच भागीदाऱ्या करणं गरजेचं आहे. आर के चषक तुम्ही अनुभवताय. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, अस्मितेची आणि ही वाटचाल परंपरेची. 16वं पर्व या स्पर्धेचं. सुरतमध्ये, गुजरात राज्यामध्ये ही स्पर्धा रंगत असताना आणि त्यातल्या त्या चर्चा या स्पर्धेची. टेम्पो 11 या टीमचे प्रतिनिधी आपण लवकरात लवकर यायचं, ड्रॉ करण्यात येणार आहे. पुढचा बॉल, हा बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मधून बॉल निघतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येतील सुहासच्या खात्यामध्ये 2. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 17 धावा, 17. अजूनही या मॅच मध्ये 20 धावांची गरज आहे.
टार्गेट होतं या मॅच मध्ये 37 धावांचं. 20 धावा झालेले आहेत, 17 धावा झाल्या आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. हा सामना देखील इथूनही कलाटणी येऊ शकते. विकेट पाहिजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, सुहास कडून मोठे फटके पाहिजेत फलंदाजी करणाऱ्या टीमला, आणि त्याचमुळे हा सामना रोमांचक अवस्थेमध्ये जाऊ शकतो. मजा येईल या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा नो बॉल. आता मात्र पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. खेळपट्टीच्या बाहेर कदाचित हा बॉल टाकलेला असावा, त्याच्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे चालली आहे. धावा झालेल्या आहेत 18 धावा फलकावर लागल्यात. परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. फुलर लेनचा बॉल, हाय बॉल वाईड आहे, त्याच्यामुळे परत एक वेळा तो फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमने डीआरएस वापरलाय, वाईडला चॅलेंज केलाय पंचांच्या निर्णयाला. चेक. टेम्पो 11 संघ आपला कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही, तर आम्ही या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. बबलू कडू, हा ये चल. लाईव्ह कॅमेरा, लाईव्ह कॅमेरामॅन. वाईड बॉल आहे, रिव्ह्यू लॉस्ट. वाईड बॉल आहे, त्याच्यामुळे फ्री हिट असणार आहे. या 4 बॉल नंतर ड्रॉ केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढचा बॉल रोहितचा बॅटची आतमधली कडा, बॉल चाललाय मागे. एक धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका आलेला नाहीये, एक सिंगल येते. धावा झालेल्या त्या सिंगलच्या मदतीने आता 17 धावांची गरज आहे. 37चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. सुहास सगळ्यात महत्वाचा खेळाडू ठरणार आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये. सुहासने प्रत्येक सामन्यामध्ये खूपच चांगला खेळ दाखवलाय. महत्वाचा खेळाडू आहे सुहास नामदेव पवार. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सुहास ठेवेल स्ट्राईक. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 21. सिंगल डबल देखील महत्वाच्या ठरणार आहेत या मॅच मध्ये, कारण एका बाजूला सुहास मोठे फटके मारू शकतो आणि त्याचमुळे सध्या मैदानामध्ये गणेश रणपिसे धावा सिंगल डबलने कन्वर्ट करतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न आहे. टॅप केलाय, चांगला फटका डीप मध्ये. फिल्डर येत आहेत कव्हर पॉइंट मध्ये भरपूर वेगाने. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा सुहासच्या खात्यामध्ये आणि डबलच्या मदतीने भागीदारी वाढते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 23. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू असताना 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल आणि 14 धावा. रन बॉल इक्वेशन आलाय जवळपास या मॅच मध्ये. सुहास तयार. परत एक वेळा दिशा दिली, परत सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक ठेवेल सुहास असं दिसतंय. पुढच्या ओव्हर मध्ये ओव्हरची होते समाप्ती. आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल ड्रॉ. 13 धावांची आता गरज असणार आहे. चला ड्रॉ होतोय. सर एक मिनिट. कडापे सुपरस्टार याला या ठिकाणी बाय मिळालेली आहे. पहिली क्वार्टर फायनल होईल ती कुंभारते आणि सोना. दुसरी क्वार्टर फायनल होईल कडापे आणि याच्यात जिंकेल ती. ओके, आता आपण 2 क्वार्टर फायनल मधून जे विजेते संघ होतील ते ऑलरेडी फायनलला जाऊ शकतात. अशा पद्धतीची आपण चिठ्ठ्या काढायच्या आहेत. म्हणजे सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, क्वार्टर फायनल 1, क्वार्टर फायनल 2.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुहास पवारचा सुरू झालाय. दुसरी धाव धोक्याची असू शकते का हा प्रश्न आहे आणि शेवटच्या क्षणाला 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ऍड होतील. पहिला डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर 2 धावा येत आहेत. चेक सर. एक फायनलला टीम जाऊ शकते जर सेमीफायनल जिंकली तर. सेमीफायनल 2 मध्ये जो संघ विजयी ठरेल तो डायरेक्ट फायनलला जाणार आहे. सेमीफायनल 2. ओके थँक्यू. ओव्हर टू कॉम बॉक्स. कडक शॉट तिथे सुहास पवारच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार फटका. 6 धावा षटकार. आदित्यच्या विरुद्ध आक्रमण झालंय. बॉलची मागणी होते. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 आणि आता धावा करायच्या फक्त 5. हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 9 बॉल 5 रन हे समीकरण असणार या मॅच मध्ये. या मॅच मध्ये चांगला खेळ सुहास पवारचा संघ सातत्याने करतोय. सह्याद्री वॉरियर्स आणि वॉरियर्स वॉर साठी तयार आहेत पुढच्या मॅच मध्ये देखील असं दिसतंय. बॉल हवेत आहे. आता संधी निर्माण झाली आहे. 2 फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू. दोघांची टक्कर परंतु झेल टिपलाय. फलंदाज सुहास आउट. पवार इथे आउट होतोय. मोठा धक्का बसलाय टीमला. अजूनही सामना आता जिवंत राहिलाय कारण या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. इथून 1-2 विकेट मॅच मध्ये दबाव येऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमवर. नवीन फलंदाज रोहित बालेराव. रोहित बालेराव फलंदाजीसाठी. 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 37 टार्गेट होतं. 32 धावा झाल्यात आणि याच्यानंतर अजूनही 1 षटक शिल्लक आहे. या ओव्हरच्या पर्यंत 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावा. आदित्यने कमबॅक केले. सुहास पवारची विकेट त्याने घेतली आहे. षटकार मारल्यानंतर ते कमबॅक. खोलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. चांगली फिल्डिंग मलिंगाची. तोपर्यंत 1 धाव. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत धावा झालेल्या आहेत 33. आता धावा करायच्यात फक्त 4. आर के चषक स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. आज शेवटची रात्र या स्पर्धेची. यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. नक्कीच ही स्पर्धा नेहमीच आठवणीत राहील प्रत्येकाच्या. दरवर्षी ही स्पर्धा येते. 16वं पर्व आहे. डॉट बॉलने षटकाची होते समाप्ती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 4. 6 चेंडू 4 धावा. सहा बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता असणार या मॅच मध्ये. सह्याद्री वॉरियर्स भरपूर वर्ष वाट पाहिली या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आणि आता पाहूया तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल तर करतोय.
16 वर्षाची ही परंपरा आहे, 12 वर्ष तपश्चर्या आहे आणि त्यातल्या त्यात सह्याद्री वॉरियर्सची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, तोपर्यंत एक धाव मिळते. भीमराव लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे, त्याच्यामुळे 3 धावांची अजूनही गरज आहे. 5 बॉलचा काही शिल्लक आहे, 5 चेंडू 3 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. भीमरावचा दुसरा बॉल हलक्या हाताने ढकललाय, पुश करा खुश राहा. 1 रन इथे कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने सुरू झालाय, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. स्कोर इज लेवल आणि त्याचमुळे सध्या तरी जल्लोष सुरू झालाय सह्याद्री वॉरियर्सचा, कारण आता इथून हा संघ हारू शकत नाही. झाला तर सामना टाय होईल, हे महत्वाचं आहे. म्हणूनच ते टाळ्या वाजतायत, त्यांना माहिती आता आपण सामना हरू शकत नाही. झाला तर टाय होऊ शकतो सामना आणि 4 डॉट बॉल त्याच्यासाठी काढावे लागतील. स्कोर इज लेवल आणि कधी कधी असे देखील सामने रंगतात, टाय देखील होऊ शकतो सामना. परंतु सध्या आरके चषकावर संपूर्ण सुरतचं लक्ष आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, अनेक तालुक्यांचं लक्ष आहे या स्पर्धेवर. महाराष्ट्रातल्या शेवटचे 4 बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज आहे. सिद्धिविनायक सोनारवाडी आणि कुंभारटे या 2 संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. सी आणि डी ग्रुप मध्ये हा सामना असणार आहे, तिथून त्यांनी क्वालिफाय केले. चला या टॉस साठी लवकरात लवकर. डॉट बॉल आलाय, आता 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. सोनारवाडी आणि कुंभारते या 2 टीमच्या दरम्यान क्वालिफायर 1 आता इथे खेळवली जाईल आणि त्यानंतर यंगस्टर कडापे आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधला विजेता संघ. कॅच होईल का? हा बॉल चाललाय फाईन लेगला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे सह्याद्री वॉरियर्सने. 12 वर्षानंतर आता कुठेतरी ते क्वालिफाय होत आहेत या स्पर्धेमध्ये, ही महत्वाची गोष्ट आहे. आरके चषकामध्ये आता मात्र धमाका नक्की होईल सह्याद्री वॉरियर्सचा असं दिसतंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश भेसळ ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने 3 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. प्रथमेश मॅन ऑफ द मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यानंतर ऐकूया जयेश भोसले यांचा आवाज. परत एक वेळा कॉमेंट्रीतून जाऊया आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. इन्व्हाइट करतो या ठिकाणी कुंभारते सोनारवाडी 2 संघ, निजामपूर विभागातील हे संघ, आमच्या विभागातील हे संघ. चला नयन, हॅलो.